हराशी बंद पडेल आणि तिथे त्यांची मोनोपली असल्यामुळे आमच्या शेतकऱ्यावर दररोज अन्याय भावाच्या बाबतीत होतो. अनेक लोक आता खांबे दिवाळीमध्ये गोडे तेलाचे भाव वाढले, साखरेचे वाढले, तुपाचे वाढले, रव्याचे वाढले, मैद्याचे वाढले, खोबरं 180 रुपये किलोचा खोबरा 280 रुपये घेतलं. झालं की हा करंजी, खोबऱ्याची करंजी, लाडली मिठी, हांडे फुटे, 50 रुपये की साड़ी, करंजी की गोली. खाओ रे, महंगा खाओ, हमको वोट दो. एवढे महागाई या सरकारने करून टाकले. एका बाजूला महागाई वाढली, दुसऱ्या बाजूला शेतमालाला भाव नाही. मग असे सांगितलं 3000 रुपये, ज्वारीला भाव नाही, पण शेतमालाला भाव नाही. पण शेतमालाला लागणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्या, खतांच्या वाढल्या, फवारणीच्या औषधांच्या वाढल्या, मजुरी वाढून गेली. कापूस 6 रुपये किलो, 6 रुपये किलो ना. बेताई 10 रुपये किलो, कापूस 6 रुपये किलो, 4 रुपये खिशातले द्वारे सरकार. बरं 10 रुपये इकडे 10 घेतले, 10 मध्ये किती किलो गेले ते 100 रुपये. काय करणार गरीब माणूस, कसं जगणार? आणि हा शेतकरी त्याचे सारे व्यवहार नसणार. घरातला कापूस आला की किराणा मालाची उधारी बोलतात. घरातला कापूस आला 1500 रुपये घ्या आणि आम्हाला मतदान करा, प्रलोभन दाखवलं. मग ते पुरेसं झालं नाही, मग 50 रुपयाच्या साड्या वाटल्या. 50 रुपयाच्या साड्या घेऊन वाटल्या, सुरत किलोच्या भावात आणल्या. 50 रुपये हे कमी पडल्याचं काय, भांडे दिले. चला भांडे दो, चला भांडे दो. 50 रुपयाची साडी दिली. त्याच्या दुसऱ्या दिवशी घोडे तेलाचे